जर तुम्ही इयत्ता 10वीत असाल तर हा क्वेश्चन बोर्डला दरवर्षी असतो म्हणजे असतोच. काय बघा, सॉल्व बाय फॅक्टरायझेशन. इथे 2 मार्क्स करता हा प्रश्न नेहमी येत असतो. काय म्हटलंय, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. इथे पहिलं काम करायचंय, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 1, कॉन्स्टंट आहे 54. 54 1 जा 54 आणि 54 चे फॅक्टर्स असे पाडायचे आपल्याला की ज्यांची ऍडिशन 15 आली पाहिजे. तील 9 6 जा 54, 9 प्लस 6 15. बस इथे काय करायचंय, तर सर्व ऍज इट इज फक्त 15 ला रिप्लेस करायचंय 9 प्लस 6 ने. बघा, एक्स स्क्वेअर मायनस ऍज इट इज घेतलंय, हा 9 प्लस 6 ब्रॅकेट मध्ये घेतला, इंटू ला एक्स प्लस 54 इज इक्वल टू 0. नेक्स्ट काम काय, मायनस ने मध्ये मल्टिप्लाय, एक्स ने पण मध्ये मल्टिप्लाय. काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 9 इंटू एक्स 9x मायनस प्लस मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. एकदा की 4 टर्म्स बनल्या की पहिल्या 2 टर्म्स मध्ये कॉमन, सेकंड 2 टर्म्स मध्ये कॉमन. इथे कॉमन कोण निघेल, एक्स मध्ये काय येईल, एक्स मायनस 9. इथे कॉमन कोण निघेल, 6, 6 9 जा 54, 6 कॉमन निघेल, एक्स आला मायनस 9 आला इज इक्वल टू 0. इथे मायनस का, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन म्हणून आपली सर्व साइन चेंज. बघा, एक्स मायनस 9 एक्स मायनस 9 कॉमन निघेल, एक्स मायनस 9. काय उरलंय, तर एक्स मायनस 6. या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे नक्कीच दोघांपैकी कोणतरी एक 0 आहे. कोण 0 आहे माहित नाही, दोघांनाही 0 म्हणूया. एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. 9 इथे मायनसला, समोर गेला प्लसला. एक्स 6 इथे मायनसला, समोर गेला प्लसला. 9 और 6 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा पॅटर्न बोर्ड नेहमी 2 मार्कला क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारतंय. छान प्रिपरेशन करा. तुम्हा सर्वांना पेपरला ऑल द बेस्ट. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा. थँक्यू.